शिक्षकांना दिलासा देणारी ही बातमी आहे। CTET परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक कामातून वगळावं अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून पुढे आली होती। त्याला निवडणूक आयोगाने सकारात्मक प्रतिसाद देत अशी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून वगळले, त्याऐवजी सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते किंवा अन्य शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीला मतदान आणि 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे, तर 8 फेब्रुवारी रोजी CTET परीक्षा आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिक्षकांना ड्युटी लागते, तर दुसऱ्या बाजूला CTET परीक्षा जाहीर झाली आहे। त्यामुळे शिक्षकांसमोर एक नवं संकट उभं राहिलं होतं। परिणामी निवडणुकीच्या कामातून शिक्षकांना वगळावं अशी मागणी सर्व शिक्षक संघटनांनी राज्य शासन आणि निवडणूक आयोगाकडे केली होती। त्याची दखल घेत निवडणूक आयोगाने शिक्षकांना निवडणूक कामातून वगळण्याचा निर्णय घेतलाय। राष्ट्रीय स्तरावरील ही परीक्षा असल्याने या परीक्षेला बसणाऱ्या शिक्षकांना स्थानिक निवडणुकीच्या कामात गुंतवून ठेवणं योग्य नाही असं सांगून निवडणूक आयोगाने शिक्षकांना निवडणूक कामातून वगळलं आहे। त्यांच्या ऐवजी सामाजिक सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते आणि अन्य शासकीय कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी असे निवडणूक आयोगाने आदेश दिले आहेत।